नमस्कार, मी अर्चना आपल्या टेकॉन लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC टायपिंग एक्झाममधील इंग्रजी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील स्टेटमेंट. हे स्टेटमेंट टाईप कसं करायचं, तसंच त्याला फॉर्मॅट कसं करायचं, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग स्टेटमेंट शिकण्यास सुरुवात करूया. स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक स्टेटमेंट टाईप करून दिलेलं आहे. ते स्टेटमेंट पाहून तुम्हाला आन्सर शीटमध्ये म्हणजे स्क्रीनच्या उजव्या बाजूला जसेच्या तसे टाईप करून घ्यायचं आहे. स्टेटमेंट टाईप करत असताना प्रश्नामध्ये ज्या सेलमध्ये स्टेटमेंट सुरू झालेलं आहे त्या सेलपासून आपल्याला याची सुरुवात करायची आहे. जसं की इथे B3 या सेलपासून या स्टेटमेंटची सुरुवात झालेली आहे. तर आपणही B3 सेल ॲक्टिव्ह करून स्टेटमेंटची सुरुवात करतो आहे. स्टेटमेंटचं हेडिंग जे आहे यामधील ऑल कॅरेक्टर्स कॅपिटल दिलेले आहेत. इथे तुम्ही कॅप्स लॉक ऑन करून हे कॅरेक्टर्स इथे टाईप करू शकता. तर आपण सुरुवात करतो इथे अनफॉर्मॅटेडरित्या स्टेटमेंट टाईप करण्यास. B3 सेलपासून आपण सुरुवात करतो. हेडिंग टाईप करून झाल्यानंतर B5 ही सेल ॲक्टिव्ह करायची आहे, कारण पुढचा जो डेटा आहे तो B5 या सेलपासून सुरू झालेला आहे. त्यानंतर C5 सेलपासून आपल्याला पुढचा डेटा घ्यायचा आहे. थोडक्यात ज्या सेलमध्ये हा डेटा सुरू झालेला आहे त्या सेलमध्ये तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. स्टेटमेंटसाठी तुम्हाला अर्ध्या तासाची वेळ 20 मिनटाची वेळ दिलेली असते. 20 मिनटात तुम्हाला हे स्टेटमेंट पूर्ण करायचं आहे. स्टुडंट्स नेम कॉलममधली आपली एंट्री करून झालेली आहे. तर पुढचा डेटा आपण टाईप करायला सुरू करतो. आता इथे कॉलम DEF मध्ये जे स्टॅटिस्टिक दिलेले आहेत ह्यामध्ये आपल्याला 1000 सेपरेटेड दाखवायचं आहे. त्यासाठी कीबोर्डवरचा जो कॉमा आहे त्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. इथं कुठलंही नंबर फॉर्मॅटिंग आपल्याला वापरायचं नाही आहे. कीबोर्डवरचा कॉमा देऊनच आपल्याला 1000 सेपरेटर दाखवायचं आहे. टाईप करत असताना कुठेही एक्स्ट्रा स्पेस आपल्याला द्यायचं नाही आहे.
अशा पद्धतीने आपल्याला हा डेटा टाईप करून घ्यायचा आहे. ज्या त्या सेलमध्ये हा डेटा आपण व्यवस्थित इथे टाईप करून घेतलेला आहे. त्याला फॉर्मॅटिंग करण्यास आपण सुरुवात करतो. कॉलम बी आणि सी याची योग्य तितकी विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी फर्स्ट वन आपण कॉलम बी ॲक्टिव्ह केलेला आहे. याच्या हेडिंगवर पॉइंटर सेट करायचं आहे आणि लेफ्ट बटन प्रेस करून योग्य तितकी विड्थ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. असं याला ठराविक मेजर इथं दिलेलं नाही. योग्य तितकी विड्थ मीन्स डेटा क्लिअर दिसेल एवढी विड्थ तुम्हाला याची ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने कॉलम सीची विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे योग्य तितकी. ह्या दोन्ही कॉलमची विड्थ योग्य तितकी ॲडजस्ट करून झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे या 3 कॉलमकडे वळतोय. कॉलम डी, ई आणि एफ या तिन्ही कॉलमची विड्थ योग्य तितकी सेट करायची आहे, तीही एकत्रितरित्या. त्यासाठी आपल्याला तिन्ही कॉलम एकत्रित सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला एका कॉलम हेडिंगवर पॉइंटर ठेवून ड्रॅग करून याची विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने प्रत्येक कॉलमची योग्य तितकी विड्थ ॲडजस्ट करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, या तिन्ही कॉलमची मात्र एकत्रितरित्या विड्थ ॲडजस्ट करायची आहे. त्यानंतर आपण हेडिंगचं फॉर्मॅटिंग पाहतो. स्टेटमेंटचं जे हेडिंग आहे ते आपण B3 पासून सुरू केलेलं आहे आणि F3 पर्यंत इथे आपण ते टाईप करून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे B3 to F3 अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. हे जे 30 स्टेटमेंट असतं हे नेहमी B3 पासून F3 इथंपर्यंतच आपलं हेडिंग येणार आहे. तर एवढ्या सेलला आपल्याला फॉर्मॅट करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त इथे एक्स्ट्रा सेल किंवा एक्स्ट्रा कॉलम आपल्याला ॲक्टिव्ह करायचं नाही. लक्षात घ्या, B3 पासून F3 मीन्स आपल्याला जे काही फॉर्मॅटिंग करायचं आहे ते B पासून F एवढ्या कॉलमपुरतंच हे आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. लक्षात घ्या, तर इथे B3 पासून F3 कॉलम सिलेक्ट केलेले आहेत आणि याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे बोल्ड, अंडरलाईन, मर्ज सेंटर. या 3 इफेक्टचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. बोल्ड, अंडरलाईन अँड मर्ज सेंटर. ओके, त्यानंतर स्टेटमेंटचं जे सब हेडिंग आहे हे सिलेक्ट करून याला बोल्ड करायचं आहे आणि सेंटर अलाईन अप्लाय करायचे आहे. 1 ते 8 जे सिरियल नंबर आहेत हे अशा पद्धतीने सिलेक्ट करून याला सेंटर अलाईन करायचे आहे. आपण जे स्टॅटिस्टिक इथे टाईप केलेली आहे याची अलाईन ऑलरेडी लेफ्ट इंडेंट असते, तर याचं काही आपल्याला सेट करायचं नाही आहे. तर आपल्याला फक्त सिरियल नंबर जे आहेत सेंटरलाच घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे सेंटर अलाईनचा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर सब हेडिंगपासून स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि याला बॉर्डर टाईप द्यायचं आहे ऑल बॉर्डर. त्यानंतर मेन हेडिंगपासून स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि याला व्हर्टिकल मिडल अलाईन अप्लाय करायचे आहे. तर इथं हे आपलं स्टेटमेंटचा फॉर्मॅट कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे स्टेटमेंट टाईप केलं जातं आणि फॉर्मॅट केलं जातं. मी सांगितलेलं इन्स्ट्रक्शन जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.